ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीनं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि P2V जर्नी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बैठकीस माननीय आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते। या बैठकीत सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि कृषी बुद्धिमत्ता अर्थात AI यांच्या सहाय्यानं ऊस पिकाचे अचूक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य विश्लेषण, आर्द्रता आणि हवामानाचे निरीक्षण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा उपयुक्त ठरेल यावर विशेष भर देण्यात आला। प्रायोगिक तत्वावरती सुमारे 200 एकर क्षेत्रावर AI आधारित प्रकल्प राबवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली असून यामुळे उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि शेती अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे। या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीकडे वाटचाल अधिक वेगानं होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। संबंधित यंत्रांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीनं सुरू करावी अशा सूचनाही यावेळेस त्यांनी दिल्या। या बैठकीस अनिल ताता मेहर, चेअरमन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, बाळासाहेब बेंडे पाटील, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, प्रदीपदादा वळसे पाटील, व्हाईस चेअरमन भीमाशंकर साखर कारखाना, सुजितभाऊ खैरे, अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव, प्रकाश मामा पाटे, विश्वस्त ग्रामोन्नती मंडळ, चंद्रकांत ढगे, व्यवस्थापकीय संचालक भीमाशंकर साखर कारखाना, डॉक्टर प्रशांत शेटे, प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ KVK, डॉक्टर राहुल घाडगे, शास्त्रज्ञ KVK, रुजित मेहर, प्रमोद गोखले आणि पंकज जाधव, P2V जर्नी पुणे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, नारायणगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।